नमस्कार मंडळी, बरेच दिवसानंतर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे। ती म्हणजे शिरवळ्याच्या सालांची चटणी। एकदम सोपी आणि एकदम डिफरंट ही रेसिपी आहे। तुम्ही नक्कीच हे करून बघा आणि आवडल्यास तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। त्यासाठी आपण जे शिरोळे भाजीत वगैरे टाकायला घेतो त्याची सालं काढतो की नाही बाजूला, तर मग ते सालं फेकायच्या ऐवजी त्याला मस्त स्वच्छ धुवा, त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये घ्या। 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या, 1 ते 1.5 इंचाचा अद्रक, 4-5 मस्तपैकी लवंग्या मिरच्या, नाहीतर मग साध्या मिरच्या, जसं तुम्हाला तिखट हवा असेल तेवढे घ्या। त्यात थोडंसं कढीपत्ता आणि कोथिंबीर टाका, थोडीशी किंचितशी हळद आणि अनुसार मीठ आणि थोडंसं गरम मसाला टाकून त्याची मस्तपैकी भरड पेस्ट करून घ्या। मग नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्या, त्यात जिरं आणि राई टाका। जिरं आणि राई तडतडले की मग नंतर आपण ग्राइंड केलेला जो मिक्सचर असतो तो टाकायचा आणि मस्त एकजीव करून घ्या। जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर थोडंसं वरून मसाला टाका, लाल तिखट, आणि मस्तपैकी एकजीव करून घ्या। तेल सुटेपर्यंत मस्तपैकी आपली चटणी परतवून घ्या। झाली आपली तयार शिरोळ्याची चटणी। चपाती बरोबर खाऊन बघा, एकदम मस्त वाटते, किंवा आपल्या तांदळाच्या उकडीच्या भाकरीसोबतही मस्ती वाटते। चला तर मग एकदा नक्की ट्राय करा।